केंद्रीय निवडणूक आयोग संपूर्ण देशभरात मतदार तपासणी मोहीम राबवणार आहे। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार तपासणी मोहीम पूर्ण होणार असण्याची शक्यता आहे। सर्व राज्यामध्ये मतदार यादीतून मृतांची नावे हटवली जाणार आहेत। जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाईल। मतदार यादी अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्याचे प्रयत्न आता आयोगाकडून केले जात आहेत। बिहारप्रमाणे देशभरात मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जाईल। आरजीआय महापालिकांचा डेटा आयोगाला उपलब्ध होणार आहे। ग्रामीण भागातील 3 स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटा सुद्धा आयोगाला मिळणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, कशा पद्धतीने नेमकं ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे, काय नेमके त्याच्यामध्ये प्रोसेस असणार आहे? एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तो म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे का? कारण या प्रक्रियेला साधारण 6 महिने लागण्याची अपेक्षा आहे। कारण बिहारमध्ये जेव्हा ही मोहीम राबवण्यात आली होती त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित करण्यात आले होते आणि या एवढ्या गडबडीत ही मोहीम का राबवली जाते असा प्रश्न होता। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही मोहीम राबवली जाते का या संदर्भात एक प्रश्नचिन्ह आहे। दुसरा मुद्दा यामध्ये आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये विरोधकांनी अनेक आरोप केले होते, खास करून बोगस मतदारांच्या संदर्भामध्ये। आता या सगळ्या संदर्भामध्ये विरोधकांचं नक्की काय म्हणणं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मतदारांची जोडणी केली जाऊ शकते किंवा मतदार हटवले जाऊ शकतात। मात्र SIR म्हणजे मतदार तपासणी मोहीम देशभरात राबवली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी राबवणं सध्या तरी अशक्य दिसताना पाहायला मिळते। कारण 31 जानेवारी 2026 पर्यंत ही महाराष्ट्रामध्ये निवडणुका अपेक्षित आहे। त्यामुळे दिवाळीनंतर या सगळ्या संदर्भामध्ये निवडणुकांच्या घोषणा होणं अपेक्षित आहे, निवडणुका होणं अपेक्षित आहे। आणि महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, त्यानंतर ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो आणि महानगरपालिका अशा मोठ्या प्रमाणात एक प्रकारे मिनी विधानसभा निवडणूकच होणं अपेक्षित आहे। त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया होते का रिद्धी हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिवाजी।